Hello students, how are you? Today we are going to learn a poem. The name of the poem is Night of the Scorpion. It is written by Nissim Ezekiel. Nissim Ezekiel हे एक भारतीय पोएट आहेत. Nissim Ezekiel born in 1924 in मुंबई. मुंबईमध्ये जन्म झाला. तो काळ होता 1924 चा. स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा जन्म झाला. साधारण 25 पोएट असताना भारताने स्वातंत्र्य मिळवलं आणि नवीन काळ सुरू झाला. ह्या काळाचे साक्षीदार आहेत निसिम इझेकिएल आणि त्याच्यामुळे त्यांनी भारतीय लिटरेचर स्वातंत्र्यानंतरचं जे काही आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचा खूप सुंदर आढावा घेतला, त्याचा ॲनालिसिस केलं, समीक्षा केली. त्याच्यामुळे भारतीय लिटरेचरमध्ये त्यांना एक मानाचं स्थान आहे. ते स्वतः पोएट आहेत. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी पोएम्स रचल्या आणि शक्यतो त्यांनी प्रत्येक पोएममधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आता जी पोएम पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक त्यांनी संदेश सुंदर दिलेला आहे, तो आपण पाहणारच आहोत आणि कविता त्याच्या अर्थाने कशी उलगडत जाते हे पाहणार आहोत. पोएम रीड आउट करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडीशी पोएमची बॅकग्राऊंड सांगेन. पोएमचं सेटिंग कुठे? खेड्यामध्ये, एका विलेजमध्ये. विलेज आहे म्हणजे विलेजर्स आहे, पीझंट्स आहे, फार्मर्स आहे. अशा ठिकाणी एक घर आहे. पोएम मधला जो स्पीकर आहे त्याचं ते घर आहे. आपण ते पोएटचं घर आहे असं समजून पुढे जाऊया म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. तर पोएटचं एक घर गावाला आहे. गावामध्ये आजूबाजूला शेतकरी आहेत, कामगार वर्ग आहे आणि त्या साध्या घरामध्ये पोएट, त्याची आई आणि वडील. आता त्या विलेजमध्ये एक रात्र होते. त्या रात्री काय काय घडतं ते पोएममध्ये सांगितलेलं आहे. त्या रात्री एक विंचू घरामध्ये प्रवेश करतो आणि पोएटच्या आईला चावतो, डंख मारतो आणि त्यानंतर काय काय घटना घडतात रात्रभर ते पोएटने सांगितले. ते म्हणजेच ही कविता नाईट ऑफ द स्कॉर्पियन. बघूयात आपण पोएम कशी पुढे पुढे आपल्याला घेऊन जाते. नाईट ऑफ द स्कॉर्पियन. I remember the night my mother was stung by a scorpion. 10 hours of steady rain had driven him to crawl beneath a sack of rice. पहिल्या स्टॅन्झामध्ये पोएट आपल्याला काय सांगतोय? तासनतास पाऊस पडतोय आणि ह्या पावसामुळे एक विंचू, स्कॉर्पियन शेल्टरसाठी, निवाऱ्यासाठी एका घरात शिरले आणि आडोसा त्या घरात शोधत असतानाच पहिला स्पर्श त्याचा होतो तो पोएटच्या आईच्या पायाला आणि तो डंख मारतो. विंचवाचा तो स्वभाव आहे. स्वसंरक्षणासाठी कोणतरी आडवा आला म्हणून त्याने डंख मारला, ही त्याची प्रतिक्रिया तो देणारच. डंख मारल्यानंतर तो काय करतो? तांदळाच्या पोत्याखाली लपून बसतो, कोणी आपल्याला मारू नाही म्हणून. इकडे आईला डंख मारलेला आहे आणि ती किंचाळून जागी होते. पुढे बघूयात आपण काय होतं. Parting with his poison, flash of diabolic tail in the dark room, he risked the rain again. म्हणजेच काय? Parting with his poison, flash of diabolic tail in the dark room, he risked the rain again. Diabolic म्हणजे काय? डेव्हिल्स क्वालिटी म्हणजे डायबोलिक, पण या ठिकाणी विषारी नांगी. नांगी त्याची टेल म्हणजे नांगी कशी होती तर विषारी होती आणि त्याच्यामुळं आई किंचाळून जागी झाली. पण विंचवाने थोड्या वेळ लपून नंतर परत काय केले? पाऊस चालूच आहे तरी तो अंधारात पडून गेला. आता पुढे काय होते ते आपण पाहूया. The peasants came like swarms of flies and buzzed the name of God 100 times to paralyze the evil one. आता कविता खऱ्या अर्थाने पोएम, काय करते? आपल्याला अर्थाकडे न्यायला लागली. बघा काय होतं. The peasants came like swarms of flies and buzzed the name of God 100 times to paralyze the evil one. जे गावकरी आहेत ते आता जमलेत. गावकरी काय केले? जमलेत कसे? swarms of flies. मोहळ उठलं, दगड मारला की मोहळ उठतं, मधमाशांची झुंबड उडते ज्याने दगड मारले त्याच्या मागे. त्याप्रमाणे जणू काही मधमाशाच असल्यासारखे हे गावकरी घरात शिरलेले. आता ते काय करतात ते बघा. पहिल्यांदा त्यांनी सर्वात प्रथम त्यांना कळलं की विंचू चावलाय. लगेचच त्यांनी देवाचा धावा जोरात सुरू केला. सगळ्यांचा धावा चालू झालेला आहे आणि त्याचा आवाज येतोय घरामध्ये, घुमतोय.
आणि ती पहिली प्रतिक्रिया गावकऱ्यांची आहे. देवाचं नाव घेतल्याने विष उतरेल का हे आपल्याला पोएटला मेन सांगायचंय. महत्वाचं काय सांगायचंय पोएटला, जर देवाचं नाव घेतलं विंचवाचा डंख झाल्यावर तर विष उतरेल का. बघूयात आता ते आणखीन काय काय करतात. आणि त्यांनी विंचवाचा डंख मारल्यावर जो देवाचा दावा केला कशासाठी, फक्त विष उतरायला नाही, विंचवामध्ये जी शक्ती आहे, त्याच्या विषामध्ये जी शक्ती आहे, आणि विंचवात सुद्धा विंचवाची शक्ती नष्ट व्हावी म्हणून ते दावा करतात. With candles and with lanterns, throwing giant scorpion. With candles and with lanterns. With candles and with lanterns, throwing giant scorpion shadows. On the mud-baked walls, they searched for him. He was not found. They clicked their tongues. With every movement that the scorpion made, his poison moved in mother's blood, they said. अंधश्रद्धा आता सुरुवात झाली. पोएटने आपल्याला आणखीन सांगायला की पहिल्यांदा देवाचा दावा केला विष उतरण्यासाठी, विंचवाची शक्ती क्षीण करण्यासाठी, टू पॅरालाइज द स्कॉर्पियन. आता स्कॉर्पियन पॅरालाइज होईल का देवाचं नाव घेतल्याने, हे तर पोएट विचारतोच इनडायरेक्टली. पण इनडायरेक्टली तो आपल्याला हेही दाखवतो, इनडायरेक्टली तो आपल्याला हेही सुचवतो की कंदिलांच्या मेणबत्त्यांच्या उजेडात ते मातीच्या भिंतींवर घराच्या मोठ्या विंचवाच्या शॅडो टाकतायत. शॅडो टाकल्याने काय होईल, मोठ्या विंचवाची शॅडो बघून विंचू घाबरेल आणि बाहेर येईल आणि आपल्याला सापडेल. आपल्याला सापडले की आपण त्याला मारू, ही त्यांची भावना आहे. पण अंधश्रद्धा कोणती आहे, विंचवाची शॅडो टाकली भिंतीवर, ती विंचू ती शॅडो बघून घाबरून बाहेर येईल. असं कधी होऊ शकतं का, तुमच्या मनाशी विचार करा. विंचू सापडतोय का, गावकऱ्यांना विंचू सापडत नाही आणि मग ते घाबरतात. ते काय पुटपुटतात, ते म्हणतात जर विंचवाने हालचाल केली तर विष तर उतरणार नाहीच पण आणखीन शरीरात चढेल. आता बघूयात पुढे काय होतं. मे ही सिट स्टिल, दे सेड. तो शांत बसला तर बरं आहे, हालचाल नको करायला. Make the sins of your previous birth be burned away tonight, they said. Make the sins of your previous birth be burned away tonight, they said. Make your sufferings decrease the misfortunes of your next birth, they said. आता इथे काय म्हणताय, ह्या जन्मात जे पाप केलंय ते पाप निघून जाईल. कशामुळे, विंचवाने डंख मारण्यामुळे तू जो पेन भोगतीये, वेदना भोगतीये, त्याच्यामुळे ह्या जन्मातलं पाप तुझं काय होणार आहे, नष्ट होणार आहे. त्यामुळे ह्या जन्मातलं तुझं पाप काय होणार आहे, निघून जाणार. प्लस पुढचा जन्म जो तू घेशील त्या जन्मात सुद्धा कुठलीही वाईट गोष्ट तुझ्या बरोबर होणार नाही. कारण का तर तू आता हे भोग भोगतीयस. हे काय भोग आहे आणि हे भोगले की पुढचा जन्म तुझा चांगला होणार. म्हणजे ह्या जन्मातलं पापही नष्ट होणार, पुढचा जन्मही चांगला नाही. कशामुळे, कारण तुला विंचवाने डंख मारल्यावर तुला वेदना होतात आणि त्या तू सहन करतेस म्हणून. गंमत बघा आता, ह्याच्यामध्ये एक गंमत आहे की अंधश्रद्धेमुळे माणूस काय करू शकतो, म्हणजे त्या वेदना कमी होण्यासाठी काही उपाय करायचा का, त्या व्यक्तीला तो विवळत असताना, किंचाळत असताना, ओरडत असताना त्याला उपदेश करायचा, असं होईल तसं होईल, हा प्रकार तिथे आता घरात चालू आहे. आता आणखी काय काय मजा येते बघा, पुढे आपण बघूया. Make the sum of all evil balanced in this unreal world. Against the sum of good become diminished by your pain. तू त्रास भोगतीयस, तुला खूप वेदना होत आहेत, त्याच्यामुळे काय होईल, जी वाईट शक्ती आहे ती आणि तुझी वेदना भोगल्यामुळे आलेली चांगली शक्ती तुझ्यातली, ह्यांचा बॅलन्स होईल. वाईट शक्ती चांगल्या शक्तीमुळे कमी होईल आणि मग परत बॅलन्स होईल. वाईट आणि चांगल्या शक्तीचा बॅलन्स होईल, त्यामुळे एका अर्थाने तू वेदना भोगते, त्याचं हे खूप चांगलं फळ आहे. मे द पॉइझन प्युरिफाय युअर फ्लेश ऑफ डिझायर and your spirit of ambition. They said and they sat around on the floor
विथ माय मदर इन द सेंटर. आई बसली आहे मध्ये, बाजूने ते गावकरी बसले. काय सांगताय? तुझ्या ज्या इच्छा आकांक्षा, स्पिरिट ऑफ ॲम्बिशन, डिझायर्स चांगल्याही असतील वाईटही असतील, ह्या काय होतील? ह्या प्युरिफाय झाल्या, स्वच्छ झाल्या आणि तू शुद्ध झालीस. विंचवाने डंख मारला, तू शुद्ध झालीस. कशाला चिंता करतेस? ज्या वेदना होत्या त्या हळूहळू कमी होते. गंमत येईल एक. काय होईल गंमत? गंमत काय की अंधश्रद्धेमुळं ही लोक उपाय करायचा बाजूलाच ठेवतात. ते महान उद्देश असा करतायत की याच्यामुळे तू आता शुद्ध होशील. कितीही किंचाळ, कितीही ओरड, कितीही वेदना होत आहेत, पण त्याचा तुला फायदाच आहे. कारण आता तुझ्या इच्छा आकांक्षा, ॲम्बिशन ज्या आहेत वाईट, त्या स्वच्छ झाल्या. त्यामुळे तू आता त्यातनं मोकळी झाली. आता आणखी पुढे काय होतं ते पाहूया. द पीस ऑफ अंडरस्टँडिंग ऑन ईच फेस. गावकरी अशी चर्चा करत असताना काही शांत बसलेले असते. सगळेच गावकरी काय एका वेळेला बोलत नाहीयेत. कोणी आता बोलतंय, कोण मग बोलतंय. वेगवेगळे गावकरी बोलत आहेत, उपदेश करतायत. आईमध्ये किंचाळ केली, सीन बघा कसा केलाय, आणि आई किंचाळते आणि आमचा उद्देश चाललोय. अशा वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर असं पण एक भाव आहे की आम्हाला खूप कळतं, आम्हाला खूप नॉलेज आहे, आणि एक शांत चेहऱ्याने ते खूप समजूतदारपणे बसलेले. हा विनोद पोएटने साध्य केला आहे. हा विनोद आपल्याला समजून घ्यायचा आहे. शब्दांचा जशाच्या तसा अर्थ कधीही घ्यायचा नाही. पोएम केव्हाही, कुठलीही पोएम ही आपल्याला थेट अर्थ कधी सांगत नाही. त्याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले असतात, ते आपल्याला शोधायचे असतात. पुढे पाहूया काय होतं. मोर कॅन्डल्स, मोर कॅन्डल्स, मोर लँटर्न्स, मोर नेबर्स, मोर इन्सेक्ट्स अँड एंडलेस रेन. भरपूर गावकरी आहेत, भरपूर कीटक, पाली असतील, झुरळ असतील, किडे असतील, ते पण घरात इकडून तिकडे फिरत आहेत. आणि त्याच्या जोडीला पाऊस पण भरपूर आहे. भरपूर मेणबत्त्या आहेत, भरपूर कंदील आहे, भरपूर गावकरी सुद्धा आहेत. सगळे बसलेत तिथं, आणि त्यांच्या जोडीला कीटक सुद्धा आहे. झुरळ आहे, पाल आहे, किडे आहे, अंक आहे, तंक आहे, फलान आहे, आणि ह्या सगळ्यांच्या जोडीला पाऊस पण आहे. आणि आईमध्ये विवळती आहे. तिचा त्रास अजून संपलेला नाही. माय मदर ट्विस्टेड थ्रू अँड थ्रू, ग्रोनिंग ऑन अ मॅट. पोएट काय म्हणतोय? आई माझी विवळतीच आहे, स्थिर झोपलेली नाहीये, अंग मोडतीये, ओरडतीये. ग्रोनिंग म्हणजे काय? किंचाळणे, वेदने किंवा विवळणे. आणि गावकऱ्यांचं काय चाललंय? उपदेश देणं चालूच आहे. आता परिस्थिती बदलणार आहे का? आता काय नेमकं परत, आता यावर काही उपाय आहे का? पुढे बघूया. माय फादर सेप्टिक रॅशनॅलिस्ट, म्हणजे वडील आहेत ते. माय फादर सेप्टिक रॅशनॅलिस्ट म्हणजे बुद्धिवादी. वडील बुद्धिवादी आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. ट्राईंग एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग. पावडर मिक्सचर हर्ब अँड हायब्रिड. पावडर मिक्सचर हर्ब अँड हायब्रिड औषधं शोधतात. पावडरी असतील, झाडपाल्याची औषधं असतील, घरात कुठली पातळ, घरात कुठली औषधं आणून ठेवलेली असतील, घरगुती कुठली औषधं असतील, शोधतायत आणि घेऊन येत आहेत. त्याचा उपाय ते आता त्यांच्या पत्नीवर करणार. म्हणजेच बुद्धिवादाने आता त्या अंधश्रद्धेला उत्तर देतात एका अर्थाने. ही इवन poured a little paraffin upon the beaten toe and put a match to it. पायावर थोडंसं रॉकेल पण होतं जिथं डंख मारलेलं पंजावर, आणि रॉकेल ओतल्यानंतर काडी सुद्धा पेटवली चटका द्यायला त्या ठिकाणी. कारण तुम्हाला माहीत असेल, चटका जर दिला आपण, आपल्याला जर खरचटलं, लागलं, खुपलं, आपण तिथे चटका देतो. चटका दिल्यावर वेदना राहतात आणि त्याच्यासाठी चटका द्यायचा असतो. पहिल्यांदा त्रास होतो, नंतर जी वेदना असते ती पळून जाते. तुम्ही अनेकदा तो अनुभव घेतलाही असेल. तर हा तर विंचवाचा डंख आहे, त्यामुळे खूप वेदना होते. त्यामुळे वडिलांनी तिथं थोडंसं रॉकेल टाकलं आणि एक चटका दिलेला आहे पंजाला. I was the flame feeding on my mother. I was the flame feeding on my mother. I was the holy man perform his rites to tame
द पॉइझन विथ अन इन्कॅन्टेशन. दोन गोष्टी एकाच वेळेला उलट्या आणि सुलट्या घडल्या. एका बाजूला वडील शास्त्रशुद्ध उपचार करतायत, बुद्धी वापरतायत की ही सगळी अंधश्रद्धा आहे, यांना विष उतरणार नाही, काहीतरी खरा उपाय केला पाहिजे, डॉक्टरी उपाय केला पाहिजे. आणि मग झाडपाल्याचं औषध असेल, घरातले पावडरी असतील त्या वापरतायत. एक चटकाई प्लस एक चटकाई देत आहेत पंजाला की ज्याच्यामुळे वेदना थांबते. विष उतरणार नाही पण वेदना जरूर थांबते. आणि हे सगळं करत असतानाच एक गावकरी काय करतोय, जो मांत्रिक असेल तो मंत्र म्हणतोय विष उतरण्यासाठी. तो सुद्धा उजेडामध्ये, कंदिलाच्या उजेडात मंत्र म्हणतोय. आणि वडिलांनी सुद्धा काहीतरी कशा पेटवली पण चटका द्यायला. हा विरोध आहे, हा विरोधाभास आहे. आफ्टर 20 hours it lost its sting. It lost its sting. After 20 hours it lost its sting. विष उतरल्याला किती वेळ झाला, तासनतास निघून गेले, अख्खी रात्र संपली, आता दिवस उडवला आणि आता विष तर उतरलेलं आहे. आता आपल्याला नेमकं कळेल पुढे की आई आता बरी झाली, तिच्या वेदनाही थांबल्या. आता ती काय म्हणते किंवा तिची अवस्था काय आहे पाहूयात. माय मदर ओनली सेड, थँक गॉड द स्कॉर्पियन पिक्ड ऑन मी. माय मदर ओनली सेड, थँक गॉड दॅट द स्कॉर्पियन पिक्ड ऑन मी. बरं झालं देवा, विंचवाने मला डंख मारला. मला विंचवाने डंख मारला, बरं झालं असं कोण देवाला म्हणेल का आणि आभार मानेल का? नाही. पुढं ती काहीतरी म्हणणार आहे आणि त्यातून आपल्याला कळेल की नेमके आई आभार कशाचे मानते. थँक गॉड द स्कॉर्पियन पिक्ड ऑन मी अँड स्पेअर्ड माय चिल्ड्रन. कशाचे आभार मानले? देवाचे आभार अशासाठी मानले, मला डंख मारला बरं झालं, माझ्या मुलांना मात्र सोडून दिलं. म्हणजेच मुलांच्या ऐवजी मला डंख मारला, मुलं त्यातून सुटली. देवा मी तुझे आभार मानते. आईचं एक शुद्ध प्रेम ह्याच्यामधून प्रतीत होतं, अनुभवाला येतं. आई आपल्या मुलांसाठी काय काय करू शकते, काय काय त्रास भोगू शकते, हे पोएटला सांगायचं आहे. आणि ते शेवटच्या स्टँजामध्ये अतिशय परिणामकारकपणे त्याने सांगितलं. एकच वाक्य आई बोलते, पण त्या वाक्यातनं त्या कवितेचा मतितार्थ पोएटने आपल्याला सांगितलं, ते म्हणजे आईचं प्रेम. एकाच वेळेला ह्या कवितेत आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. एका बाजूला गावकऱ्यांची अंधश्रद्धा जी कुचकामी आहे आणि दुसऱ्या बाजूला वडिलांचे बुद्धिवादी विचार आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेले शास्त्रशुद्ध उपचार, हेही आपल्याला दिसतात. त्यांच्या उपचारांमुळेच विष उतरलेलं आहे, अंधश्रद्धेमुळं नाही. आणि विष उतरल्यानंतर आई बरी झालेली आणि मग आईने काय सांगितलं, मला डंख मारला विंचवाने, हे बरं झालं, माझी मुलं ह्यातून सुटली. तर अशा अनेक गोष्टी पोएटने आपल्याला ह्या पोएममधून उलगडून दाखवलं. त्यातून काय आपण घ्यायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. आपण ह्या पोएमचे ॲप्रिसिएशन करताना मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा पाळू नका. आपल्यामध्ये खूप अंधश्रद्धा आहे, वेगवेगळे अतिशय छोटे छोटे. मांजर आडवं जाणं, 3 जणांनी एकत्र येऊन कुठलं तरी चांगलं काम करणं, काहीतरी ते होणारच नाही म्हणजे 3 तिघाडा काम बिघाडा, अशा जे अशी आपली एक समजूत आहे. रात्री शिट्टी वाजवू नये, रात्री नख कापू नये, रात्री मोठ्याने आवाज करू नये. ह्याच्या मागं काही शास्त्रीय कारणं आहेत, ती जाणून घ्या. अंधश्रद्धेने आपलं नुकसान होतं, फायदा होत नाही. आणि हेच पोएटला चांगल्या प्रकारे आपल्याला सांगायचं आहे, जे त्यांनी नाईट ऑफ द स्कॉर्पियनमधून आपल्याला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्कआउट करणार आहोत, तर पुढचा व्हिडिओ बघायलाही विसरू नका. टिल देन गुड बाय.